चंदनजी भगत, त्यानंतर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील यांच्या बॅनरला या मॅचसाठी डायरेक्ट हिट झाला तर सचिन भोयर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्यानंतर नरेश ठाकूर असतील, त्यांचा आवाज आपण आज या स्पर्धेमध्ये ऐकला. भागेश म्हात्रे यांचा सत्कार आपण करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. मी कैलास पाटील आमचे या स्पर्धेचे लाडके आयोजक यांना विनंती देतो की आपल्या शुभ हस्ते भागेश म्हात्रे भालगाव यांचा सन्मान आपण करूया. खूप चांगले समालोचक त्यांचा आजच्या रात्रीमध्ये पहिल्या रात्रीमध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळाला. धीरज आणि रोहित पाटील, पाटील बंधू मैदानाच्या आतमध्ये. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी संघ पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये त्यांना बाय मिळाली होती. आणि आमचे भागेश म्हात्रे बघा बघू शकाल एक चांगले प्रसिद्ध गायक सुद्धा आहेत. ऑर्केस्ट्रामध्ये सुद्धा मी त्यांना पाहत असता आणि तितके चांगले समालोचक. पहिलाच बॉल, फलंदाज बीट, यष्टिरक्षक बीट, थर्ड मॅन बीट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 22च्या स्वरूपात मिळणारा पहिला चौकार. दुधकर काय करतायत, समोरच बॉल होता. यष्टिरक्षक बीट झाले. 22च्या स्वरूपात चौकार मिळाल्याने खातं उघडलंय टीमचं. डायरेक्ट हिट रोहित पाटील या महत्वाच्या मॅच मध्ये एकही चेंडू न खेळता रनआउट. सचिन भोयर यांच्याकडे एक पारितोषिक आहे. जयेंद्र शेठ अशोक भगत यांच्या बॅनरला डायरेक्ट हिट झाला तर 1000 रुपये. चंदनजी भगत यांच्या बॅनरला जर डायरेक्ट हिट झाला तरी 1000 रुपये. जगन शेठ पाटील इताळेचे सरपंच यांच्या बॅनरला हिट झाला तर डायरेक्ट 1000 रुपये. पिंटू शेठ पाटील यांच्या बॅनरला जर डायरेक्ट हिट झाला तरी सचिन भोयर यांच्याकडे 1000. नरेशजी ठाकूर सोनारपाडा यांच्याही बॅनरला हिट झाला तरी 1000 रुपये कॅश प्राइज. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील यांच्याही बॅनरला डायरेक्ट हिट झाला तर 1000 रुपये. महेश बाबूराव पाटील माजी नगरसेवक यांच्या बॅनरला डायरेक्ट हिट झाला तर 1000 रुपयांनी. कार्यसम्राट माजी सरपंच तकदीरजी कान यांच्या बॅनरला डायरेक्ट हिट झाला तरी 1000 रुपये. आणि त्यानंतर अरविंद नकुल भंडारी समाजसेवक यांच्या बॅनरला जर डायरेक्ट हिट झाला या मॅचसाठी तर सचिन भोयर यांच्याकडनं तब्बल 1000 रुपये कॅश प्राइज त्या फलंदाज दिलं जाईल. एकही चेंडू न खेळता रनआउट होणं या मॅच मध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल गिरीशकडे वेग प्रचंड आहे. पुन्हा यष्टिरक्षक बीट झालेत. आता धाव मिळणार नाहीये. तिसऱ्या क्रमांकावरती सतीश आलेत बॅटिंग करण्यासाठी. शेवटची मॅच आहे. मगाशीच नागाव टीमच्या विरुद्ध 41 धावांचं संरक्षण केलं सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने. तोच टार्गेट कदाचित कॅप्टन लालचंद भंडारी पाहतात या मॅच मध्ये. 40-45 चांगलं टार्गेट असू शकतो. चांगला बॉल होता, चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षण ठेवण्यात आलेलं आहे. आणि काय घडलंय, 2 पायांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. इथून कदाचित आता मॅच सुरू होईल हेडूटने बीची, कारण की इथून धावा यायला सुरुवात होऊ शकते. फुलटॉस बॉल होता, मी मगाशी उल्लेख केला. इथून धावा यायला सुरुवात होईल आणि आता धीरज पाटीलच्या बॅट मधून आलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार. बारा धावा धावा कधी बघा. धीरज पाटीलला सुवर्ण संधी आहे. मयूर पाटील यांच्याकडनं 3 बॉल 3 षटकार मारले तर 1500 रुपयाचं कॅश प्राइज. धीरजसाठी सुवर्ण संधी आहे. 12 धावा झालेल्या आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. हा चेंडू तुम्ही पाहताय थर्डमॅनला सिंगल मिळेल. 1 धाव इथे वेगाने पूर्ण केली जाते आणि अखेर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय.
प्रथम बॅटिंग करत असताना सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी या टीमची धावसंख्या ती 1-13. फिल्डिंग लगेच सेट करायचे वसा टीम. षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेत कुणाल गडगे. रोशन फराडला जर पाहिलं तर फुटबॉल खेळाडूची आठवण होते. त्याच शैलीमध्ये पाहतोय आज ओमसे MTC लाईव्ह. अशोक डिंडा नाही नक्कीच चेहराही तसाच आहे ना. कुणाल गडगे आलेत. चला फास्ट घ्या वसा टीम. शेवटची मॅच जरी असेल मात्र जवळजवळ 2:41 झाले तर मात्र प्रसाद सर बघा ना फ्रंट राईट जर आपण 13 टावर्स जर पाहिले तर पहिल्या मॅच पासून जो उजेड होता तसाच उजेड आताही आपल्याला पाहायला मिळतोय. जवळजवळ 2:41 झालेत. पहिल्याच पर्वामध्ये जबरदस्त आयोजन आणि इथे फटका फसलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येत आहेत. गिरीश मात्रे कोणती चूक करत नाहीयेत. कुणालच्या खात्यामध्ये पहिली विकेट 13 वरती. दुसरा 13 वरती दुसरा धक्का. नवीन फलंदाज यश आलेले आहेत. 4 जमचे व्हॉलेंटियर नक्कीच बघा. आयोजक सुद्धा आहेत. महाराज तिथे आहेत बघा. महाराज काहीतरी चर्चा करतायत. सुभाष पाटील आहेत. मंगेश पाटील आणि मच्छिंद्र पाटील. सुभाष पाटील यांनी आयोवा कॅच पकडली तर श्याम भोईर यांच्याकडनं 2000 रुपये. मंगेश दादानी कॅच पकडली तर 1000. मच्छिंद्र पाटील यांनी कॅच पकडली तर 1000 आणि महाराजने कॅच पकडली तर काहीच भेटणार नाही. 5000 त्यांना मिळाले ना याच मैदानात सागावच्या स्पर्धेत. नाही पण सचिन भोईर आणि महाराजने ते 5000 दोघांनाही 5-5 मिळाले. मात्र दोघांनी टीमला 2-2 रुपये दिले. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. रवी भोईर यांना 2.5 मिळाले. मात्र त्यांनी किती दिले टीमला? भास्कर पाटील भरपूर खुश आहेत आमच्याच. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून मात्र क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. गिरीश थोडीशी घाई करतायत. 2 धावा इथे मिळतील. 2ने धावसंख्या पुढे सरकली ती 15. जर आपण एक नजर टाकली या मॅच मध्ये जर 15 झालेत अजून इथून 25 धावा आल्या 40 होतील. आणि हे टार्गेट 45-45चा मी उल्लेख केला होता. 40 जरी झाल्या तरी हेडूटने बी संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. मागच्याच मॅच मध्ये त्यांनी नागौर संघाला पराभूत केले. त्याच धावा चेस करून दिल्या नव्हत्या. यश काळांचा हा धमाका तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. गावदेवी सिक्सर. काय फटका होता. टायमिंग होतं. नजाकत होती. आणि याच खेळासाठी यश काळन जाणले जातात. भास्कर पाटील सुद्धा आमच्या सोबत जोडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून. ऑनलाईन सामना पाहतात. 21 वरती 2 अशी परिस्थिती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मगाशी उल्लेख केला मी 40-45 गोलंदाजी युनिट आपण पाहिले तर लालचंद भंडारी बघा मागच्याच मॅच मध्ये कॅप्टन मॅन ऑफ द मॅच आहेत. रोहित पाटील आहेत.
प्रदीप काळने काय बॉल टाकला शेवटचा. भूषण सारखा गोलंदाज, भूषण भीमचंद्र काळ असाही गोलंदाज या टीमकडे. तर मी 40-45 चांगलं टार्गेट आहे, कारण की जवळजवळ आपण पाहिलं तर 2:45 वाजलेले आहेत आणि या वेळेत जर आपण पाहिलं तर थोडंसं लो फॅक्टर असतो. तर मी 40-45 चांगलं टार्गेट आहे या मॅचमध्ये बघायचं. मात्र पलटवार करेल का वसार संघ. हा चेंडू उंच गेलाय. फायनलिकचा क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत. षटकाराचं उत्तर पुढच्याच बॉलवरती दिलाय कुणालने. फलंदाज बाद. वडाच्या इथे बघा कोणत्याही प्रेक्षकांनी जर ऐवा कॅच पकडली तर भास्कर पाटील यांच्याकडनं 500 रुपये वडाच्या झाडाखाली, हे लक्षात घ्या. म्हणजे भास्करने बक्षीस बघा ना कसं लावलंय. तिथे प्रेक्षकच नाही आहेत कोणी, मला वाटतं आहेत ना प्रेक्षक, स्वतः भास्करच आहेत. साहिल सेवेकरसाठी बक्षीस लावलंय की काय. भास्कर 500 वरती 1-0 वाढवा. 21 वरती 3 अशी तोच सुद्धा तिथे. आज त्यांचं मेजवानी चांगली होती ना प्रेक्षकांसाठी. भास्कर पाटील, डालमुंडी आणि धंदा बंद करून मला वाटतं गेले तर तिकडे. 21 वरती 3 ओळव्या मॅचच्या दिशेने नवीन फलंदाज प्रदीप काळन आलेत. 21 धावा झालेल्या, 3 विकेट गेलेले आहेत. कुणालचं कमबॅक होईल का. कुणालने ही दुसरी विकेट घेतली. रोहित पाटील एकही चेंडू न खेळता या मॅचमध्ये ते रनआउट झाले. धीरजने चांगला खेळ केला. सतीशला अजूनही स्ट्राईक मिळाली नाहीये. ऑनसाईडला खेळायचं होतं, अपील हलकंसं केलं होतं. विकेट किपरने कोणत्याही प्रकारचं अपील केलं नाही. त्याला कदाचित माहिती आहे. लेगबाईचा इशारा आलाय. राजू काटे सरांना तुम्ही पाहता. मॅन फ्रॉम नारिवली. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. भावेश याच गावचे अप्रतिम समालोचक तुम्ही पाहतात. भावेश पाटील माहिती देत असताना 22 वरती 3 दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आहे. आता अपील स्ट्रॉंग आहे. फलंदाज बाद होईल. तिसरी विकेट कुणालच्या खात्यामध्ये. 22 वरती लागणारा चौथा धक्का मैदानाच्या आतमध्ये आणि हे ब्रास बँड बघू शकाल तुम्ही वसार गावचे. षटकाचा खेळ संपलाय. 22 वरती 4 विकेट. आणि आता आपण करूया एक सन्मान, ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये आज ऐकला. प्रसादजी परब सर, ज्यांचं गेले कित्येक वर्षापासून आवाज तुम्ही दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये ऐकतायत. आणि मी विनंती करतोय कैलास पाटील यांना, रवी भोईर, श्याम भोईर तिघांनाही विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जाईल, ज्यांचा आवाज आज या स्पर्धेमध्ये तुम्हाला ऐकायला मिळाला. प्रसादजी परब सर, मॅन फ्रॉम डोंबिवली. सातत्याने शहरी क्रिकेटच्या स्पर्धा, ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट अशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो. आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन मिळतं जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत समालोचन करतो. हा सन्मान त्यांचा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या सत्रामध्ये त्यांचा आवाज सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल. नाही, ब्रास बँड मला वाटतं आता तयार झालेत वसारचे. नाही, गाणं होऊन जाऊ द्या, एक संधी देऊ आम्ही तुम्हाला. फक्त 2 ओव्हर संपू द्या इनिंग ब्रेकमध्ये. 2 षटकात 22. तर तुम्ही डीजे लावा, ऑर्केस्ट्रा लावा, मात्र ब्रास बँड सारखी मजा नाहीये. रेडी आहेत बघा टीव्ही स्क्रीनवरती. क्या बात आहे. मला वाटतं वसारचे खेळाडू सुद्धा आहेत तिथे. क्या वसारचे 12 खेळाडू तिकडे गेले की काय. सूरज पहिलाच बॉल. प्रदीप ऍक्सिडेंटली पाहत आहेत. प्रदीपला माहिती योग्य बॉल आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांना वाटलं कदाचित वाईट असं त्यांनी रिव्ह्यूचा वापर केला असता. मात्र वाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतो. योग्य बॉल, योग्य डिसिजन. आणि प्रदीपने त्याचमुळे रिव्ह्यू घेतला नाहीये. काय टेलिकास्ट आहे.
इथे चेंडू हवेत आहे. मास्टर माइंड रवी वायले, जेल खाली चूक होणार नाहीये. आणि आता ब्रास बँडचा आवाज, तर मी डीजेला थांबवतोय. क्या बात आहे, क्या बात. 22 वरती 5वा धक्का. बघा ब्रास बँड तुमच्यासाठी सोमनाथ भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइस. नाही आवाज बघा ना, भरपूर खुश आहेत. या एकाने या, 500 रुपये घेऊन जा. लगेच येऊ नका, वाजवा वाजवा. नाही इनिंग ब्रेक मध्ये जरा जास्त वेळ वाजवा. 22 वरती 5वा धक्का लागल्याने आता विक्की पाटील, बघा विक्की पाटील, धीरज पाटील, सचिन पाटील, भावांचं क्रिकेटमध्ये भरपूर मोठं योगदान आहे. वसतचे अनिकेत यांना विनंती असेल, या अनिकेत व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. 22 वरती 5वा धक्का लागलाय. धावांची गती चांगली होती. यशने षटकारी मारला होता, मात्र यशने थोडीशी घाई दाखवली या मॅच मध्ये. भूषण आणि विकी आता हे नवीन 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. सूरज दुधकरला पहिल्या बॉलवरतीच विकेट, दुसरा बॉल आपण पाहतोय 2 बॉल झालेले आहेत सूरजचे. पहिल्या बॉल डॉट आला होता, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट आली. 22 वरती 5 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी. सूरज कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. हेच तर व्हेरिएशन चांगलं आहे सूरज दुधकरकडे. चेंडूला कधी बाहेर काढतात, कधी चेंडू आतमध्ये येतो. 80 डॉट बॉल आतापर्यंत आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळालेत. अचूक माहिती भावेश पाटीलचे कौतुक करेल. पहिल्याच रात्रीमध्ये खूप चांगली स्कोरिंग केली. एकच दिवस ते शेड्यूलच्या स्पर्धेत आले, मात्र त्यांच्या नावाची चर्चा झाली. मच्छिंद्र पाटील स्वतः आयोजक त्यांच्याबद्दल विचारत होते आम्हाला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा मिळतील का? नक्कीच 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकते ती 24-24. चांगला कमबॅक झालाय. मीर 11 गावदेवी बसार हा ऍक्शन रिप्ले बघा. योग्य डिसिजन, बॅट ग्राउंडिंग केली. भूषणचं कौतुक करेल. चोवीस वरती 5 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. ब्रास बँड वाले आता मला वाटतं पैसे लावायला आले. सोमनाथ भोईर यांच्याकडनं 500 आहेत त्यांना. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि या मॅच मध्ये 6वी विकेट गमावली आहे ते हेडूटने बी टीमने. चोवीस वरती 6वा धक्का. योगेश जामगरे कुठे असेल तर या, व्यासपीठाच्या बाजूला यायचे तुम्हाला. योगेश विश्वास फुलोरेने जर कॅच पकडली तर रवी शेठ फुलोरे यांच्याकडनं 2000 रुपये. क्या बात आहे बघा, एका झेलला 2000. 24 वरती 6 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. सुपर 8 ची मॅच. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये. पहिलाच बॉल, पायचीचं स्ट्रॉंग अपील. सार्थक 0 वरती बाद. 24 वरती लागणारा 7वा धक्का. डीजे मास्टर आपण थोडासा रेस घ्या. पहिल्या 9 चेंडूमध्ये 21 धावा होत्या हेडूटे संघाच्या. बघा
नंतरच्या 9 चेंडूमध्ये फक्त 3 धावांनी काही विकेट गेलेले, 7 विकेट गेलेत आतापर्यंत. काय पलटवार केलाय गावदेवी मीर 11 बसार. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये येत आहेत गोलंदाज उदय. उदय आलेत. पलटवार चांगला केलाय गावदेवी मीर 11 वसार या टीमने. या मॅच मध्ये सुपर हिटची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये. ऑफस्टमच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमने पंचांना चॅलेंज केलंय, रिव्ह्यू घेतलाय. तर आता आपण चेक करूया एक्झॅक्ट योग्य बॉल आहे की वाईट आहे. पंचांनी तर वाईट दिलाय. आता पंचांना चॅलेंज केलंय सूरज दुधकरने. 24 वरती 7 आहेत. वाईट बॉल असेल तर 25 होतील. डॉट असेल तर नक्कीच आपण हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतो. आणि योग्य डिसिजन राजू काटे सरांचा. रिव्ह्यू गमावलाय. वाईट बॉल. पंचवीस धावा झाल्यात 7 गडी बाद. इथून भूषण आणि सोमनाथला हाच प्रयत्न करायचा आहे. 12 ते 13 धावा बनवायचे त्या मॅच मध्ये. मॅच फाईट होईल. सेकंडला भूषण, 9 सेकंडला सोमनाथ आणि गोलंदाज उदय. आता योग्य बॉल आहे. भूषणला तुम्ही पाहतायत, राजू कटेसला तुम्ही पाहतायत. मॅन फ्रॉम नारिली हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. राईट मोर द विकेट. आता पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. फलंदाज रनआउट. भूषण आउट होतील. हे आमचे ब्रास बँड वाले बघा टीव्ही स्क्रीन वरती. सुशांत गायकर बघा तिथे ब्रास बँड बरोबर आहेत. आणि आमचे काही प्रेक्षक पाहायला ब्रास बँड वाले पाहायला मिळत आहेत. 25 वरती 8 विकेट गेल्यात या मॅच मध्ये. आपण बघतो. आता बॅटिंग करण्यासाठी आलेत कल्पेश काळन. अजून एक डॉट येईल. अजून एक डॉट येईल. बघा काय कमबॅक केलंय. ज्या प्रकारे आमचे स्कोरर भावेश पाटीलने सांगितलं, पहिल्या 9 बॉलमध्ये 21 रन्स आल्या होत्या. षटकार यश काळने ठोकला. त्यानंतर यशची विकेट गेल्यानंतर बघा 25 वरती 8 आणि आता फक्त 3 बॉलचा खेळ शिल्लक. क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये. फटका बनवलाय, पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. कल्पेशने एकच मारलाय, मात्र सॉलिड मारलाय. सिक्सर. फटका बनवलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल होता, त्याला स्क्वेअर लेगच्या वरून पाठवलंय. 31 झाल्यात. 2 बॉलचा खेळ शिल्लक. आणि कल्पेशला असं कदाचित आता हेच वाटेल, कल्पेश आणि सोमनाथला या 2 बॉलमध्ये 4-5 रन आल्या तरी आपल्या गोलंदाजाकडे धमक आहे. या मॅचला ते कलाटणी देतील हे माहिती आहे कल्पेशला. त्याचमुळे एक उत्तुंग षटकार त्याने आता ठोकलाय. धावा झाल्या ते 31. 8 गडी बाद. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 2 बॉलमध्ये 4-5. हाच खेळाडू कक्षामध्ये चर्चा असेल की एखादा चौकार, एखादा षटकार अजून आला या मॅच मध्ये तर पलटवार होईल सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी चा. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अपील स्ट्रॉंग आहे. कल्पेशला माघारी परतावा लागेल. षटकाराचं उत्तर पुढच्याच बॉलवरती. आणि आता शेवटची जोडी मैदानात सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी ची.
हे ब्रास बँड पथक आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळते. शेवटची जोडी आता मैदानात आहेत. बॅटिंग करण्यासाठी स्वतः कॅप्टन लालचंद भंडारी आलेत बघा. 31 वरती 9 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. मात्र या धावांमध्ये सुद्धा सतरंगी क्रिकेट संघ हेडुट्टे फाईट करेल. गोलंदाजी चांगली त्यांच्याकडे. चांगला बॉल होता. शेवटचाही बॉल डॉट आला आणि हेडुट्टे 20 संघाला थांबवलं 31 वरती. 9 गडी बाद 31 आणि 32 धावांचा पाठलाग आता करायचा वसाड टीमला सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. ऐकणार आहोत आपण दुसऱ्या सत्रामध्ये. भागेश शेवटच्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत प्रसादजी परब सरांचा आवाज. मात्र गिरीश 1 षटक 9 धावा, एकही विकेट नाहीये. कुणाल 1 षटक 8 धावा 3 विकेट. सूरज दुधकर 1 षटक 2 धावा 3 विकेट. आणि उदय 1 षटक 7 धावा 1 विकेट. फॉलोअप विकेट 4 वरती पहिला धक्का, 13 वरती दुसरा धक्का, 21 वरती तिसरा, 22 वरती चौथा, 22 वरती पाचवा, 24 वर 6वा, 24 वर 7वा, 25 वर 8वा आणि 31 वर 9वा. 31 धावा 9 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना मॅच क्रमांक 8 तुम्ही बाद आहेत. आणि आता 32चा पाठलाग करायचा या मॅच मध्ये वसार. रवी वायले यांच्याकडे एक पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर वेद सोमनाथ भोईर यांच्याकडनं 1000 रुपये. आणि रवी वायले यांनी 2 वेळा 3 धावा धावून घेतल्या. 3 वेळा 3 धावा धावून घेतल्या तर 1000 रुपये सोमनाथ भोईर यांच्याकडनं. ब्रास बँड वाले गेलते कुठे नाही. खास मला वाटतं मॅच बघायसाठी आलेत वसारची. थँक्यू. धन्यवाद कुकू. धन्यवाद नितीन. लक्ष आहे ते 32 धाब्यांचं. थँक्यू सो मच ब्रास बँड. अगोदर आपण फक्त ही इनिंग सुरू असताना बघितलं की टेम्पोच्या वरच्या छतावर म्हणजे आपण बघितलं की टबवर जेमतेम वादक होते. पण आपण बघितलं की ज्याप्रमाणे परफॉर्मन्स बघायला मिळाला आणि वादकांची संख्या वाढली आणि मात्र जेवढं सामान होतं ते सर्व सामान आता बाहेर काढलं आहे. सगळे इन्स्ट्रुमेंट बाहेर काढले सर्व आता मात्र रेडी आहेत आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी. 32 धावांचं लक्ष आहे. रिक्वायर्ड 108 रन पर ओव्हर इन द 4 ओव्हर. 24 बॉल अँड 32 रन्स टू विन टू रिच इन द सेमीफायनल फॉर टीम वसार. 32 धावांचं लक्ष माफक आहे. आणि बघायचं या मोमेंटला जसं मी उल्लेख केला की लेदरची विकेट आहे, आउटफील्डला ग्रास आहे, वातावरण पूर्ण थंड झालं आहे. अशा मुवमेंटला चेंडू ट्रॅव्हल होणं सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि पहिल्या मॅचपासून आपण हेच प्रेडिक्ट केलं आहे की लेदर बॉलची विकेट असल्यानंतर या मुवमेंटला जर तुमच्याकडे चांगली बॉलिंग अटॅक असेल तर 4 षटकांच्या सामन्यामध्ये 30 धावासुद्धा इनफ आहेत त्या डिफेंड करण्यासाठी. बघायचं त्या ठिकाणी 32 आहेत, ते 32 डिफेंड करायचे आहेत, 32 करायचे आहेत ते वसार संघाला सामना जिंकण्यासाठी. आतापर्यंत अत्यंत सेन्सिबल क्रिकेट वसार संघाने दाखवलं आहे. खास करून मी रवी वायलेचा उल्लेख करेन जो या संघाचा अत्यंत सिनियर क्रिकेटर आहे, अनुभवी खेळाडू आहे. त्याच्याकडनं खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळालं आहे. इव्हन ओपनसुद्धा त्याने खूप चांगलं केलं आहे. रवीसोबत आपण बघतोय म्हणजेच फलंदाज नितीनला. आणि बघायचं दोन्ही फलंदाज मात्र कशा प्रकारे सुरुवात करीत आपल्या संघासाठी. 32 धावांचं लक्ष. बॉलिंग मार्गवर रोहित पाटील पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन. रिक्वायर्ड 8 रन पर ओव्हर. दोन्ही टीम्सला ऑल द बेस्ट या मॅचसाठी. क्वार्टर फायनलची मॅच जिंकणारा संघ थेट उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. नितीन मात्रे ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्रायकिंग एंड रवी. हे दुटणे 20 संघाकडून पहिलं षटक. रोहित पाटील त्यांचं स्ट्राईक बॉलर बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू ओव्हर द विकेट बॅकवर्डला गेला. कट केलं त्या ठिकाणी. दोन खंडाच्या मधून चेंडूला काढलाय. सेन्सिबल शॉट.
आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट वेगवान सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार. क्या बात आहे. स्पर्धेतला 10वा फलंदाजाने चौकाराने खातं उघडलं आहे. पहिल्या चेंडूवर 4 धावा. खातं उघडलं नितीनने स्वतःच आणि संघाचा चौकाराने पहिल्या चेंडूवर. समोर ऑफर केलाय वॅकेंट एरिया. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. या थंडगार वातावरणामध्ये उबदार फटका षटकार. क्या बात आहे. नितीने मात्र दाखवून दिलंय. मगाशी जसं मी उल्लेख केला की फक्त त्या टेम्पोच्या टप्प्यावर फक्त जेमतेम 4च वादक होते. आता मात्र पूर्ण सामान बाहेर काढलंय. त्यांना नाराज करणार नाहीये. तुम्हाला संधी मिळेल वाजवण्याची. फुल टॉस आहे. पुन्हा वॅकेंट एरिया. थ्रू द कव्हर्स. अपिश अँड पनिश. व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल स्ट्रोक चौकार. What a shot and what a start. Beautiful and high voltage start. आक्रमक विश्वसनीय सुरुवात नितीन माद्रेची. 2 चौकार 1 षटकार. धावसंख्या 14 धावा धावफलकावर. 32चं लक्ष आणि ज्या स्पीडने बॅटिंग करतो असं वाटतं की 2 षटकांमध्ये मॅच फिनिश करेल की काय. चेंडू शिल्लक आहे 21 करायचे ते 18. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेचा योग्य वापर. चांगली बॅटिंग आतापर्यंत नितीन माद्रेने केली आहे. वसार संघासाठी चांगली सुरुवात. पुढचा चेंडू थांबून खेळण्याचा प्रयत्न. बॉटम हँडचा वापर केला. वॅकेंट एरिया त्या ठिकाणी चेंडूला एक्झिक्यूट केला. 2 धावांचा प्रयत्न आणि दोघांमध्ये हेच कॉर्डिनेशन बघायला मिळत आहे. फंबल. प्रेशर ऑन द फिल्डर. फिल्डरवर दबाव आणि त्याचा फायदा उचललाय. काय सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळालं. जेवढा अक्रम तेवढा संयम माझ्याकडे आहे हे नितीनने या चेंडूवर दाखवून दिलं. फिल्डिंग चेंज केली. ज्या ठिकाणी खेळून होतं त्या ठिकाणी फटका ऑफर केला शॉर्ट मिड विकेटला. तिथून 2 धावा अक्षरशः चोरल्या हे दुटणे संघाच्या विरोधात. धावसंख्या 16. थ्रू द कव्हर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. प्रोटेक्शन देतोय डीप मध्ये आणि झेल. फलंदाज बाद. पहिलाच धक्का लागलाय तो म्हणजेच वसार संघाला 16 धावसंख्येवर. द 16 लॉस ऑफ 1. निम्मा पल्ला गाठलाय. अजूनही निम्मा पल्ला गाठायचा आहे. वसार संघाला थेट उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी बॅटिंगसाठी सूरज दुधकर येतोय 1 डाऊन बॅट्समनच्या स्वरूपामध्ये. स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील, स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित स्मृती चषक उंबारी 2025. आज हे पहिलंच पर्व विद्युत प्रकाश झोतामध्ये ही क्रिकेट स्पर्धा बघायला मिळते. विद्युत प्रकाश झोतामध्ये परफेक्ट क्रिकेट टुर्नामेंट असं मी म्हणेन जे आपल्याला पाहायला मिळते. जे अप्रतिम व्हाईट फ्लडलाईट्स 13 टॉवर आणि त्याच्या माध्यमात ग्राउंड कव्हर करण्यात आलेला आहे. प्रोव्हिजन सुद्धा खूप सुंदर होतं या स्पर्धेचं. पुढचा चेंडू राऊंड विकेट. रोहित विकेट काढल्यावर कॉन्फिडन्स वाढला पण त्या ठिकाणी आपण बघतोय काय फटका. हा कॉन्फिडन्स फलंदाजाचा बघायला मिळतोय. आल्याच खणखणीत चौकाराने स्वागत केलंय. 4 धावा. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 20 धावा धावफलकावर. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. आता मात्र 12 धाबींची आवश्यकता आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक. काय सुरुवात केली आहे वसार संघाने. चौकाराने खातं उघडलं. ओमसा MTC लाईव्ह फर्स्ट ओव्हर तुम्ही बघताय स्क्रीनवर. पहिल्या चेंडूवर आपण बघितलं की लास्ट मोमेंटला लेट कटचा शॉट. गलीमधला ऑफर केला फटका. डीपमध्ये चेंडूला एक्झिक्यूट 3rd मॅन बाउंड्रीच्या बाहेर. त्यानंतर पुढचा चेंडू ज्या ठिकाणी बघितलं की मोठा फटका ऑफर केला होता इनसाइड आउट. वॉट अ शॉट. काय फटका होता. डोळ्यांचा अक्षरशः पारणं फेडणारा षटकार. त्यानंतर पुढच्या चेंडूवर अपिश फटका कव्हर्समध्ये. थ्रू द कव्हर चौकार. त्यानंतर हा पुढचा चेंडू. चौथा चेंडू. चेंडू हवेमध्ये आणि त्या ठिकाणी झेल फिनिश केला. चौथ्या चेंडूवर विकेट काढली. पुढचा चेंडू सूरजचा. सूरज समोर त्याने टाकला आणि त्या ठिकाणी चौकार वसूल केला.
अशा प्रकारे बघतो की मैदानावर 20 धावेंचं षटक बघायला मिळालं. बोली मार्गवर गोलंदाज क्रमांक 2 म्हणजेच लालचंद भंडारी समोर रवी वायले. इम्प्रोव्हाइज करायचा प्रयत्न फटका तिथे बनवला, काहीतरी फॅन्सी स्ट्रोक दाखवण्याचा प्रयत्न रवी वायलेचा आणि तोपर्यंत फलंदाजाने म्हणजेच रवीने खातं उघडलं एका धावेने. धावसंख्या 21. बघा फटका त्या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न होता, नवीन काहीतरी फॅन्सी स्ट्रोक ऑफर केला त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करेपर्यंत आपण बघतो एक धाव तिथे कंप्लीट. सूरज दुधकर पुन्हा त्या स्ट्रायकिंग एंडला. 11 धावांची अजूनही गरज आहे. धावसंख्या 21 आहे आणि 17 चेंडूचा खेळ शिल्लक. लालचंद भंडारी ट्रॅक चेंज केला आहे. लेफ्ट आर्म बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला आहे, लेफ्ट हँड स्ट्रायकिंग एंडला आहे. ओव्हर द विकेट अटॅक करेल त्याच्यासमोर. मिस टाइम. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक दूरवर नाही येईल, पण हा चेंडू त्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे. नो मॅन्स लँड आणि 2 धावा पूर्ण. मिस टाइम झाला होता फटका पूर्णपणे. अजूनही करायच्या त्या 9 धावा सामना जिंकण्यासाठी. मी बघतात स्क्रीनवर श्याम भोईरला जसा मी उल्लेख केला होता की काही वर्षांपूर्वी याच हिदुटणे गावामध्ये एका मंदिराच्या ठिकाणी श्यामचा सत्कार झाला होता, त्याचा गुणगौर सोहळा. आणि नाहीतरी मी असा उल्लेख करेन की पहिल्यांदा त्याच कार्यक्रमामध्ये एखाद्या समालोचकाचा सन्मान झाला आणि त्यासाठी मी उंबरली गावाचा आभारी त्या व्यक्त करेन. खूप पूर्वीची गोष्ट आहे. स्पेशली त्या कार्यक्रमामध्ये श्यामचा सन्मान झाला आणि त्याचबरोबर एका समालोचकाचा, आणि त्यासाठी मला त्यांनी इन्व्हाइट केलं होतं, त्याबद्दल त्यांचे आभार. पुढचा चेंडू लालचंदचा. लोअर फुल टॉस होता, ऑन ड्राईव्ह केला आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभा आहे, चेंडू कव्हर करून फेकेल तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न. रवीने सांगितलं 2 धावा होऊ शकतात. काय कॉन्फिडन्स आहे, काय कॉन्फिडन्स आहे. वॉट अ क्रिकेटर. 100% कमिटमेंट. या वयात सुद्धा बघा काय बिटवीन द विकेट स्ट्रॉंग आहे रवी वायले. 100% एफर्ट, 100% कमिटमेंट. क्रिकेट जगलाय, क्रिकेट जगवतोय. आणि धावसंख्या 25. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट. 25 ऑन द स्कोर कार्ड. जस्ट 7 रन अवे फ्रॉम द विक्ट्री. 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी, थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम वसार. बघायचं मिड विकेटला मॅच फिनिश होणार का? हो, मॅच फिनिश नाही, कारण 6 धावा ठोकल्यात, एका धावेची गरज आहे. षटकार ठोकलाय, स्कोर इज इक्वल. क्या बात आहे, क्या बात आहे. अजून एका धावेची गरज आहे. एका धावेची गरज आहे. स्कोर इज इक्वल. षटकार ठोकलाय तो सूरजने. फुल टॉस चेंडू, मॅच विनिंग शॉट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि सामन्यात जिंकलाय वसार संघाने आणि थेट पोहोचलाय हा संघ तो म्हणजे या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये. योगेश जामगरे नावाचा एक व्यक्ती इथे लहान मुलं काही हरवलेला आहे. योगेश जामगरे, आपण कुठे हरवलेला असाल, आपला जर आवाज आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर प्लीज व्यासपीठाच्या मागे आपण यायचं आहे. योगेश जामगरे या आपण या सामन्याचा सामनाचा पुरस्कार लगेच जाहीर करूया. मी आमच्या दोन्ही मॅचच्या समालोचक मित्रांचे आभारी ते व्यक्त करतो. बागेश अंटाजून नितीन काळन, धन्यवाद. सूरज 1 षटक 2 धावा आणि 3 विकेट आणि 5 चेंडूत 18 धावांचं योगदान देऊन मात्र या सामन्याचा सामनाचा पुरस्कार जाईल तो सूरज दुधकरला. सूरजने ताबडतोब यायचं आहे व्यासपीठावर प्राइज घेण्यासाठी. चला या, नाही करण खान या, स्वागत आहे करण खान आपलं. वसार संघ सेमीफायनल मध्ये. कैलास पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सूरज दुधकरला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक कैलास पाटील. क्या बात आहे. नाही असं वाटतं फायनल मारली वसार टीमने. रवी वायले बघा चर्चा करतात अजूनही. योगेश, योधनेश कुठे आहेत? योधनेश गाडी जाऊया लवकर. योधनेश जामकरे, क्या बात आहे. ब्रास बँड बघा या. क्या बात आहे. ब्रास बँड घेऊनच आलेत बघा रवी वायलेन. वसा टीम सेमीफायनल. योजनेश मिळाले का? आले ना, ओके. चला घरी व्यवस्थित जा. आजच्या दिवसातील सामने संपल्याचं जाहीर करतो. उद्या पुन्हा आपली भेट होईल.
सर्व टीम्स वेळेवर या अन्यथा बाद केलं जाईल, लक्षात घ्या. नाही कारण आज वाडेकर संघाला या स्पर्धेत बाद केलं. कारण वेळेवर या आणि वेळेवर खेळा ही महत्त्वाची सूचना आहे. धन्यवाद. राजू काटे यांचा सन्मान होईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. कैलास पाटील यांना विनंती होती की ज्यांना आपण आज पंचांच्या भूमिकेत पाहिलं ते आमचे नारिवलीचे राजू काटे. राजू काटे या, आपला सत्कार होईल. उद्याचे लॉर्ड्स पहिली मॅच नारिवली विरुद्ध काटेई, दुसरी मॅच सापाड 40+ विरुद्ध नवाली 40+, तिसरी मॅच डॉर्ली विरुद्ध आडिवली रेग्युलर, त्यानंतर 40+ ची मॅच असेल मॅच क्रमांक 4 हेडोटणे 40+ विरुद्ध काटेई 40+, मॅच क्रमांक 5 रेग्युलर पडले विरुद्ध खंबालपाड आणि रेग्युलर मॅच दिवा विरुद्ध वीर बजरंग शिरडोन. फक्त उसारगडच्या जागेवर नारिवली. ओके, धन्यवाद. हा, सोमनाथ भोईर यांच्याकडनं 500 ब्रास बँड या. ब्रास बँड तुमच्याकडे 500 रुपये सोमनाथ भोईर यांच्याकडनं दिलेले आहेत.